गेल्या काही महिन्यांपासून अंदमान आणि निकोबार बेटांच्या आसपास खोल समुद्रात कच्च्या तेलाचे महाकाय साठे सापडल्याच्या बातम्या तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. पण यातलं सत्य नेमकं काय आणि अफवा काय हेच आज आपण पुराव्यांनिशी आणि अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता सर्वांच्या मनात सध्या एकच आणि सर्वात मोठा प्रश्न आहे की अंदमानमध्ये सापडलेलं हे तब्बल 2 ट्रिलियन 2 लाख कोटी लिटर कच्चं तेल नेमकं गेलं कुठे. एकीकडे आपण बघतोय पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर चढेच आहेत आणि दुसरीकडे एवढ्या मोठ्या साठ्याच्या बातम्या. तरी हे तेल आपल्या गाडीपर्यंत का पोचलेलं नाहीये, यामागचं रहस्य आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊ. आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत. तर आधी भारताची तेल आयातीची समस्या, मग 2 ट्रिलियन लिटरचा शोध, त्यानंतर डीप वॉटर मिशन, तेलाचा व्यावसायिक वास्तव, 2030 पर्यंतचा प्रवास आणि शेवटी भारताची त्रिस्तरीय ऊर्जा रणनीती. सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, भारताची तेल आयातीची समस्या. आजच्या घडीला भारतासमोरील हे प्रचंड मोठं आव्हान आहे. होतं काय की पश्चिम आशियात थोडी जरी अस्थिरता आली किंवा संघर्ष झाला तरी जागतिक बाजारात इंधनाचे दर भडकतात आणि त्याचा थेट फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसतो. वाढते दर आणि आयातीवरील आपलं हे प्रचंड अवलंबित्व हे देशासाठी मोठं ओझं बनलंय. म्हणूनच देशांतर्गत ऊर्जा शोधणं हे आता फक्त पर्याय राहिला नसून ती आपली एक अत्यंत तातडीची राष्ट्रीय गरज बनली आहे. आणि म्हणूनच आपला दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो, 2 ट्रिलियन लिटरचा शोध. हा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 2 लाख कोटी लिटर. जून 2025 मध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक अतिशय मोठा दावा केला होता. ते म्हणाले की अंदमानच्या भागात गयाना देशासारखेच महाकाय तेलाचे साठे असू शकतात. जर खरोखरच असं झालं तर विचार करा, भारताची अर्थव्यवस्था $3.7 ट्रिलियन वरून थेट $20 ट्रिलियन पर्यंत झेप घेऊ शकते. हे लिटरली एक गेम चेंजर ठरू शकतं. आणि यावरूनच ही मोहीम किती महत्त्वाची आहे हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट होतं. 15 ऑगस्ट 2025ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून घोषणा करताना ह्या मोहिमेला थेट समुद्रमंथन अशी उपमा दिली. जसं पौराणिक काळात अमृतासाठी समुद्रमंथन झालं होतं ना, अगदी तसंच आजचा भारत नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन मिशनच्या माध्यमातून ऊर्जेसाठी हे आधुनिक समुद्रमंथन करत आहे. मग हे आधुनिक मंथन प्रत्यक्षात कसं सुरू आहे ते पाहूया आपल्या तिसऱ्या भागात, द डीप वॉटर मिशन. या मोहिमेचा आवाका खरोखरच अवाढव्य आहे. तब्बल 23,261 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे संशोधन सुरू आहे. ONGC आणि ऑइल इंडिया लिमिटेड या कंपन्यांनी मिळून हेल्प आणि OALP या धोरणांतर्गत या तब्बल 37,000 कोटी रुपयांची प्रचंड मोठी गुंतवणूक केली आहे. 2024-25 मध्ये सर्वाधिक 500 विहिरींचं उत्खनन झालं आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे जो परिसर संरक्षण मंत्रालयाने एकेकाळी नो-गो झोन ठरवला होता, तिथे आता गेल्या 37 वर्षातलं सर्वात मोठं डीप सी ड्रिलिंग सुरू आहे. आणि या कष्टाचं फळही मिळायला लागलंय. सप्टेंबर 2025 मध्ये एक मोठं यश हाती आलं. अंदमानच्या किनाऱ्यापासून 17 किलोमीटर दूर विजयपुरम 2 नावाच्या विहिरीत 2200 ते 2250 मीटर खोलवर नैसर्गिक वायूचा साठा सापडला. काकीनाडा इथे या वायूची चाचणी झाली आणि त्यात चक्क 87% मिथेन आढळलं. हा अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा वायू मानला जातो. एकूणच या खोऱ्यात तब्बल 371 दशलक्ष मेट्रिक टन हायड्रोकार्बन असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे येऊया. आपला चौथा मुद्दा, द प्री कमर्शियल रियालिटी, म्हणजेच व्यावसायिक वास्तव. इथेच खरी गोम आहे बरं का. फ्रंटियर डिस्कव्हरी आणि कमर्शियल सोर्स या 2 शब्दांमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. फ्रंटियर डिस्कव्हरी म्हणजे फक्त हायड्रोकार्बन अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळणं. जसं की आता 4,000 मीटर खोलवर ANW1 विहिरीत संशोधन सुरू आहे. पण कमर्शियल सोर्स म्हणजे तो साठा प्रत्यक्षात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणं आणि बाजारात विकण्यायोग्य असणं. अंदमानमधला साठा अजूनही पहिल्याच म्हणजे फ्रंटियर टप्प्यावर आहे. थोडक्यात सांगायचं तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणताही साठा व्यावसायिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी काही अत्यंत कडक जागतिक नियम पाळावे लागतात. पहिली गोष्ट, साठा कमीत कमी 100 ते 150 दशलक्ष बॅरल असायला हवा. दुसरं म्हणजे तेलाची शुद्धता. जर त्यात सल्फर किंवा कार्बन डायऑक्साईड जास्त असेल तर ते शुद्ध करण्याचा खर्च एवढा वाढतो की त्यात काहीच नफा उरत नाही. आणि याच अनुषंगाने P90 नावाचा एक महत्त्वाचा नियम येतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक 90% गॅरंटी आहे. म्हणजे सध्याचं तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणाहून किमान 90% तेल किंवा गॅस फायदेशीरपणे बाहेर काढता येईल याची वैज्ञानिक डेटाच्या आधारे खात्री लागते.
अंदमानमधील साठ्यांना व्यावसायिक ठरण्याआधी सध्या याच अत्यंत कठीण अग्निपरीक्षेतून जावं लागत आहे. म्हणूनच आपण 5व्या मुद्द्याकडे येतो. 2030 पर्यंतचा दीर्घ प्रवास. हे तेल आज सापडलं आणि उद्या पेट्रोल पंपावर आलं असं होत नाहीये. हे आपण समजून घेतलं पाहिजे. खोल समुद्रातनं तेल काढणं ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात आधी ड्रिलिंग होतं, मग मूल्यमापन, विकास नियोजन, असंख्य कायदेशीर मंजुरी आणि त्यानंतर कुठे पाण्याखालील पाईपलाईन आणि लिक्विफिकेशन प्लांटसारख्या पायाभूत सुविधांची उभारणी होते. अंदमानसारख्या अतिशय खोल आणि कठीण वातावरणात या सगळ्या प्रक्रियेला 6 ते 10 वर्ष अगदी सहज लागू शकतात. पुढील प्रवासाचा विचार केल्यास तुमच्या लक्षात येईल की आपण नेमके कुठे आहोत. आपण सध्या प्री कमर्शियल चाचण्यांच्या टप्प्यात आहोत. जर या चाचण्या यशस्वी झाल्या तरीही पुढची 5 वर्षे फक्त पायाभूत सुविधा उभारण्यात जातील. म्हणूनच तज्ज्ञांचं म्हणणं आहे की व्यावसायिक उत्पादन 2030च्या मध्यापर्यंत तरी सुरू होण्याची शक्यता खूपच कमी आहे. म्हणजेच हा एक दीर्घकालीन धोरणात्मक निर्णय आहे, कोणताही रातोरात मिळणारा शॉर्टकट नाही. आणि म्हणूनच भारत फक्त अंदमानवर अवलंबून नाहीये. पाहूया आपला 6वा आणि शेवटचा मुद्दा, भारताची त्रिस्तरीय ऊर्जा रणनीती. ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार एकाच वेळी 3 पातळ्यांवर लढत आहे. पहिलं, जुन्या तेल क्षेत्रांमधून जसं की मुंबई आणि आसाममधून प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन वाढवणं. दुसरं, कृष्णा, गोदावरी आणि बाडमेरसारख्या सध्याच्या खोऱ्यांचा जास्तीत जास्त वापर करणं. आणि तिसरं, अंदमान, महानदी आणि कावेरी यांसारख्या नवीन खोऱ्यांमध्ये शोध मोहीम वेगवान करणं. आणि हो, CNN न्यूज 18च्या एका वृत्तानुसार भारताच्या पूर्व किनारपट्टीवर लाखो वर्षांपासून दडलेल्या हायड्रोकार्बन्सचा शोध घेण्यासाठी एका महाकाय जिओलॉजिकल सर्व्हेची सुद्धा तयारी सुरू आहे. तर या संपूर्ण विश्लेषणातून शेवटी एकच मोठा प्रश्न उभा राहतो. हे आधुनिक समुद्रमंथन आणि त्यासाठीची ही प्रदीर्घ प्रतीक्षा खरोखरच भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवेल का? ही मोहीम अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक नक्कीच आहे. पण जर ती यशस्वी झाली तर भारताच्या भविष्यासाठी ती खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरेल. याबद्दल नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.